हे मीरी, हे बघ मला काय मिळालंय. वा, पिझ्झा फुकट मिळण्याचं कुपन. नाही, परत ओळख. चीज साठी सवलत देणारं कुपन. मीच तो मूर्ख आहे ज्याला वाटलेलं तू खाणं सोडून इतरही कसला तरी विचार करू शकशील. तुला नक्की काय म्हणायचंय? मी म्हणतोय की माझ्या हातात खाण्याशी संबंधित काहीही नाहीये. मग तुला एवढा कसला आनंद झालेला? कारण मला कम्प्युटर्स विषयीची प्रश्नपत्रिका सापडली आहे. कदाचित सीडची असावी. अरे वा, उत्तमच. हा, म्हणजे तू मला आता अभ्यास करण्याबरोबरच परीक्षा पण द्यायला सांगतो आहेस. तर त्यापेक्षा आपण विद्यापीठातच प्रवेश घेऊयात ना. PhD करून टाकूयात. नाटकं करण्यात पहिलाच नंबर असतो तुझा. ठीक आहे, मी देखील तुझ्यासारखा वागतो. मिरी, कृपा कर माझ्यावर. अरे आपण आतापर्यंत काय शिकलो ते बघू ना. माझ्यासाठी कर ना हे. मिरी, पाया पडून काही उपयोग नाही. हा, मी ते काही करणार नाहीये. ठीक आहे, एक काम करू. मी तुला सीडनी काल जे नवीन चीज आणलं आहे ना, त्यातला एक तुकडा आणून देईल. मग चालेल. मी 10 पैकी 20 मार्क मिळवणार. हो, चल मग बघूच आता. पण पहिल्यांदा ती वही बंद कर. त्यात नाही बघायचं. हा, काही चिंता नाही. मी सगळ्यांविषयी वाचलेलं आहे. विचार. ठीक आहे, मग मला सांग, रॅम हे कसलं संक्षिप्त रूप आहे? रॅन्डम ऍक्सेस मेमरी. बरोबर. आता दुसरा प्रश्न, सेकंडरी स्टोरेज म्हणजे काय? काय झालं मिरी, तुला माहिती नाहीये का? मी नुकतंच तू आत यायच्या आधी वाचलेलं, पण मला आता काही आठवतच नाहीये. जणू काही माझ्या डोक्यात त्यातलं काही साठवलंच नाही गेलं. आणि आता मला ते चीज मिळणं शक्यच नाहीये. ठीक आहे मिरी, मी तुला समजावून सांगतो. तुला रॅम बद्दल माहिती आहे? मला सांग, रॅम काय काम करते? ती CPU ज्यावर काम करत आहे त्या प्रोग्राम साठीचा डेटा साठवते. रॅम ही फारच जास्त महत्वाची असते. कुठल्याही डेटावर प्रक्रिया करण्यासाठी, कुठलाही प्रोग्राम सुरू करण्यासाठी तो रॅम वर असणं गरजेचं असतं. तुझं म्हणणं बरोबर आहे मिरी, पण रॅम तुझ्या डोक्यासारखं काम करते. म्हणजे खूप महत्वाचं काम करते, असंच ना? तसं नाही मिरी, रॅम फक्त तात्पुरत्या रूपातच डेटा साठवू शकते. तात्पुरत्या रूपात म्हणजे? तू ज्या पद्धतीने पुस्तक बंद केलंस की त्यानंतर त्यातली माहिती लगेच विसरून जातोस ना, त्याच पद्धतीने कम्प्युटर बंद केल्यावर किंवा वीज गेल्याने कम्प्युटर बंद पडल्यावर रॅम वरचा सगळा डेटा पुसला जातो. म्हणजे कम्प्युटर सुद्धा श्रीयुत दीड शहाणे यांच्यासारखा डेटा कायम स्वरूपात साठवू शकत नाही. तुझी निराशा करताना दुःख वाटतंय. तूच माहिती कायम स्वरूपात साठवू शकत नाहीस. कम्प्युटरच्या बाबतीत बोलायचं झालं, याच कारणाकरिता सेकंडरी स्टोरेजचा वापर केला जातो. याच कारणाकरता सेकंडरी स्टोरेजचा वापर केला जातो. तुला सेकंडरी स्टोरेज बद्दल माहिती हवी आहे की नाही? बरं, ठीक आहे, सांग. सेकंडरी स्टोरेज हे परमनंट स्टोरेज म्हणून देखील ओळखले जातात. याचाच अर्थ असा की त्याच्यावर एकदा साठवलेला डेटा हा कम्प्युटर बंद केल्यानंतर सुद्धा सुरक्षित राहतो. त्यासाठी डेटा नक्की कुठे साठवला जातो? मी आत्ताच तुला सांगितलं ना, सेकंडरी स्टोरेजवर. तुझ्या डोक्यात काहीच राहत नाही का रे? का मी सांगताना तुझं लक्षच नसतं? मलाच कळत नाही मी तुला हे सगळं कशाला समजावत बसतो ते. मी विचारत होतो की सेकंडरी स्टोरेज साठी कोणते डिव्हाइसेस वापरतात. मला वाटलं की डेटा साठवण्यासाठी हार्ड डिस्क ड्राईव्ह किंवा सॉलिड स्टेट स्टोरेज या डिव्हाइसेसचा वापर करून कायम स्वरूपात डेटा साठवला जातो. त्यामुळेच त्यांना सेकंडरी स्टोरेज डिव्हाइसेस असं म्हणतात. ठीक आहे, मी हे लक्षात ठेवू शकतो असं मला वाटतं. सेकंडरी स्टोरेज बद्दल तुला अजून काय काय माहिती आहे? सांगतो. सेकंडरी स्टोरेज डिव्हाइसेसच्या बाबतीत अनेक महत्वाचे घटक आहेत. त्यातला एक महत्वाचा घटक म्हणजे क्षमता. सेकंडरी स्टोरेज डिव्हाइसेसमध्ये किती प्रमाणात डेटा साठवला जाऊ शकतो हे यात पाहतात. आणि दुसरा महत्वाचा घटक म्हणजे ऍक्सेस स्पीड. यामध्ये सेकंडरी स्टोरेज डिव्हाइसमध्ये साठवलेला डेटा किंवा प्रोग्राम शोधून सापडवायला लागणारा वेळ मोजला जातो. काय झालं? मी परीक्षेत सपशेल नापास झालो. आता मला ते चीज मिळूच शकत नाही. असं कोण बोललं? तूच तसं म्हणाला होतास ना. मी जे बोललो होतो ते विसर. मला सुद्धा ते खायचंय. ते फारच मस्त दिसत होतं. चल पटकन.